उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा काल साखरपुडा पार पडला। या सोहळ्यातील काही फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारण आणि पारिवारिक संबंध वेगवेगळे जपता येतात हे पवार कुटुंबियांनी काल पुन्हा एकदा दाखवून दिलं। म्हणजे हेच बघा ना, सर्वात आधी तर अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवारांचं स्वागत केलं। राष्ट्रवादी पक्षात पडलेली फूट, त्यानंतर आलेली कटुता, कोर्टबाजी हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलं। नंतर एका फोटोमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसतायत। प्रेक्षकांना आठवत असेल, गेल्या दिवाळीमध्ये भाऊबीजेला दोघा भावा बहिणींची भेट झाली नव्हती। काल साखरपुड्याला सुप्रिया सुळे आवर्जून उपस्थित होत्या। पवार कुटुंबातील महिलांचा एक फोटो आहे, ज्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार देखील एकत्र दिसतायत। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया आणि सुनेत्रा एकमेकांविरोधात लढल्या होत्या। मात्र सुनेत्रा बहिणी आणि आपले अतिशय घनिष्ठ संबंध आहेत, त्या माझ्यापेक्षा वयानं मोठ्या आहेत, मी त्यांचा अनादर कधीच करू शकत नाही, असं सुप्रिया सुळे तेव्हा देखील म्हणाल्या होत्या। आणखी 2 फोटोंची चर्चा होतीये, तो फोटो म्हणजे अजित पवार आणि युगेंद्र पवारांचा। विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते। तेव्हा देखील दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका केली नव्हती, हे महत्त्वाचं। कसं आहे, फॅमिलीचे गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत। मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिलीत गल्लत कोणीच करू नये। आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली। आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखीन एक लेक येते आहे। आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली। आमच्या काकी भारती काकी गेल्यानंतर त्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होतं तेव्हा ही एंगेजमेंट होते। त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचं संध्याकाळ ही कुटुंबाला मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।